हे पहा, अशा वयोवृद्ध अपंग यांना सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मात्र हेलपाटे पडतात. किती लाजिरवाणी गोष्ट आहे ना. आजी, फक्त काही नाही, आपण कोणत्या गावावरून आलात? आम्ही पेनूरनं. आपण पायाने अपंग आहात चालताना? नाही चांगली आहे. नाही, चालताना मग पाय लागले. लंगडत चालताय. वय किती आजी? असंच 60-70. 60-70. दादा, आपलं वय किती? ते बी तेवढंच. 75. हे पहा, जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर या ठिकाणी हे यांच्या गावातून किती किलो खर्ची किती आपल्याला खर्ची एका माणसाला यायची खर्ची किती? 200-300 रुपये येते. रिक्षाचे 200 रुपये घेतात. रिक्षा हां, नाही समजा एस टीचं माप आहे हो, पण रिक्षा नाही ना माप. 100 घेतले. हां, म्हणजे 200 गेले ना. आम्ही तेच म्हणतो ना, रिक्षाचे एस टी स्टँड ते जिल्हाधिकाऱ्याला या ठिकाणी 200 रुपये घेतले जातात रिक्षाचे. म्हणजे ह्या वयोवृद्ध यांना मुलं सांभाळतात नाहीत सांभाळत, यांचे केसेस जमिनीचे असती कोणती असती अशा गंभीर स्वरूपाचे असतात. परंतु ह्यांचं वय आहे का हो? 60 वर्षात 70-80 वर्षामध्ये जर शासनाचे कार्यालय हेलपाटे मारायचे, हे पहा असं उंच दुसऱ्या मजल्यावर कार्यालय असते, अशा ठिकाणी जर या सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जर यांना हेलपाटे वयोवृद्धांना मारायचं असेल तर शासन नक्की करतंय का या वृद्धांसाठी? हा एक अतिशय महत्त्वाचा, एक खूप खेदजनक प्रश्न निर्माण होतो. आणि या माध्यमातून शासनाने अशा वयोवृद्ध लोकांना तरी कमीत कमी हेलपाट्यामध्ये पटकन काम यांचं करावं अशी माफक अपेक्षा असते वयोवृद्धांची. आणि अशा वयोवृद्धांना कोणी व्यवस्थित माहिती देत नाहीत, यांना पुढची तारीख काय आहे हे समजत नाही. आणि वकील तर जे दिलेले असतात ते फोन लावून सांगू शकतात, परंतु ते सुद्धा म्हणतात या आहे तारीख, आणि इथं आल्यानंतर मात्र अधिकारीच नसतात. म्हणजे हे किती त्रासदायक आहे ना, ही अवस्था आहे. पहा, आजी कटाळलेल्या आहेत आणि शेवटी हातात काय आलं. आजी, किती वाजता निघल्या तुम्ही? सकाळी 9ला. सकाळी 9ला. आपण ती आम्ही दोघं येतो. हां, म्हणजे पती पत्नी आहात ते बहीण भाऊ हे बहीण भाऊ आलेले आहेत. आणि पहा, बहीण भावाला या महाराष्ट्र शासनाच्या जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांचे काही संबंधित अधिकारी असतील, अशा वयोवृद्धांचं काम तरी काय असतं? एक हेलपाट्यामध्ये काम होण्यासारखं असू शकतं. काय काम काय आपलं? दावा पुडगीचा जिल्हा